मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर अंतर्गत 100% अनुदानावरती बियाणे अनुदान योजना राज्यामध्ये राबवली गेली। ही योजना 26 मे ते 29 मे 2025 या कालावधीमध्ये राबवली गेली आणि त्यानंतर याच्यासाठी जी काही मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आणि अर्ज जे आहे ते मुदतवाढ वाढवून अर्ज मागवण्यात आले होते। मध्ये काय झालं की जी काही मुदत होती ती कमी असल्यामुळे आणि 100% अनुदानावरती बियाणे मिळणार होते, यामुळे जे काही वेबसाईटवरती फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि अर्ज करत असताना त्या वेबसाईटवरती भरपूर शेतकरी एका सोबत या ठिकाणी अर्ज करत होते, त्यामुळे त्या वेबसाईटवरती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाला। यामध्ये 28 आणि 29 तारखेला भरपूर मोठ्या प्रमाणात ही जी काही वेबसाईट आहे ही चालत नव्हती आणि हे फॉर्म भरत असताना फॉर्म या ठिकाणी भरला जात होता, पेमेंट सुद्धा होत होतं, परंतु पेमेंट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ही जी काही वेबसाईट आहे ती या ठिकाणी रिडायरेक्ट म्हणजे ऑटोमॅटिक लॉग आउट होत होतं। या कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी डेबिट झालेले आहेत, परंतु त्यांचा फॉर्म भरला गेलेला नाही आणि त्यांची जी काही निवड यादीमध्ये नाव सुद्धा आलेलं नाही आहे। तर आता त्यानंतर आपण एक व्हिडिओ सुद्धा पाहिला होता की सरकारने या ठिकाणी एकतर त्या योजनेचा लाभ दिला पाहिजे शेतकऱ्यांना किंवा त्यांचे जे काही पेमेंट्स आहेत ते पेमेंट या ठिकाणी रिफंड केले पाहिजे। तर त्यांच्या पॉलिसीनुसार जे आहे ते डायरेक्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की या योजनेमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला जे काही पैसे आहेत ते परत मिळणार नाही। आता पैसे परत मिळणार नाही तर याचा ॲटलिस्ट जे आहे ते तुमचा पैसे कटले याचा अर्थ तुमचा फॉर्म सबमिट झाला असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता। त्या ठिकाणी असा गृहीत बरेच शेतकरी असे भ्रमात राहिले की आपले पैसे कटले म्हणजे फॉर्म सबमिट झाला, परंतु त्यांच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी ते जे काही फॉर्म आहे तो सबमिट झाला नाही, कारण की आपण पेमेंट केलं होतं। पेमेंट केल्याच्या नंतर ते वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल प्रोसेस झालं नाही आणि त्याचमुळे आपलं जे काही ज्या शेतकऱ्यांनी जे काही फॉर्म भरलेले आहेत त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही। तर आता ज्या शेतकऱ्यांचे पैसे कटलेले आहे आणि जे काही फॉर्म भरलेले आहे म्हणजेच इतिहास पहा यावरती या अगोदर जे काही फॉर्म भरले आहेत घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा फॉर्म दाखवत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही तुमचं पेमेंट आहे ते पेमेंटचं स्टेटस अपडेट करायचं आहे। त्यासाठी ते पेमेंटचं स्टेटस कसं अपडेट करायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून हे पेमेंटचं स्टेटस अपडेट केल्याच्या नंतर ज्यांचं पैसे कटले होते परंतु पेमेंटचं स्टेटस अपडेट झालं नव्हतं वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे, तर त्यांना आता या ठिकाणी त्यांचा फॉर्म जे आहे ते पुन्हा या ठिकाणी सबमिट करता येणार आहे। तर हे पेमेंटचं स्टेटस अपडेट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल आणि तुमचं जे काही वेटिंग लिस्टमध्ये नाव इकडे येणार आहे। वेटिंग लिस्टमध्ये नाव आल्यानंतर जेव्हा परत एकदा लॉटरी निघेल किंवा जेव्हा लॉटरी निघेल त्या लॉटरीमध्ये जर तुमचं या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते या योजनेचा लाभ दिला जाऊ शकते। तर अशा पद्धतीने आता 22 किलोची जी काही बॅग आहे ती देण्यात येत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी। तर अशा पद्धतीचं हे आहे। सरकारला माहिती होतं की या ठिकाणी कमी वेळ आहे, या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी आपण कमी कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही 100% अनुदानावरती योजना आहे, त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज येतील आणि अर्ज येत असताना या वेबसाईटवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येईल। त्यामुळे सरकारने तशा पद्धतीची जी काही सुविधा आहे ती या पोर्टलवरती या ठिकाणी अवेलेबल करून द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून जे काही शेतकऱ्यांचे पेमेंट या ठिकाणी कट झालेलं आहे त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळाला असता। काही जणांनी काय केलं की पेमेंट कटलं म्हणजे आपलं फॉर्म सबमिट झाला अशा भ्रमात राहिले आणि त्यांना या ठिकाणी वाटलं की आपलं फॉर्म सबमिट झालेला आहे आणि मग ते जे आहे निष्काळजी झाली, परंतु ज्यांचं पेमेंट कटलं होतं आणि ऑटोमॅटिक लॉगआउट झालं होतं ॲक्च्युलीमध्ये त्यांचं जे काही फॉर्म आहे ते सबमिटच झाला नाही, कारण की त्यांचं जे काही पेमेंट स्टेटस अपडेट करणं गरजेचं होतं। बऱ्याच वेळेस काय होते वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपलं पेमेंट तर डेबिट होते परंतु त्या वेबसाईटवरती अपडेट होत नाही। तर आता मी तुम्हाला ज्यांचं पेमेंट कट झालं होतं त्यांना कशा पद्धतीने पेमेंट अपडेट करायचं आहे, जेणेकरून पुन्हा जर परत या ठिकाणी जर लॉटरी लागली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल, याबद्दलची माहिती आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही लॉग इन केल्यानंतर फार्मर आय डी टाकून जर तुम्ही लॉग इन केलं तर घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही लागू केलेले घटक या ऑप्शनमध्ये जर आले, तुमचं जर पैसे कट झाले असेल तर या ठिकाणी काहीही दाखवणार नाही, लागू केलेल्या घटकमध्ये नो रेकॉर्ड फाउंड दाखवते। तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की इथे फॉर्म तर दाखवायला पाहिजे होता, ॲटलीस्ट जरी पैसे परत मिळत नाही तर फॉर्म तरी दाखवायला पाहिजे, तर इथे का फॉर्म दाखवत नाही याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगतो। आता घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी यायचं आहे। आता तुम्ही घटक आधीच निवडलेला आहे, अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर पॉपअप मेसेज येईल, हे मेसेज तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। तुमचे पैसेसुद्धा कट झाले होते आणि फॉर्म तुमचा सबमिट झाला नाही, परंतु ते पेमेंट पूर्ण साईटच्या प्रॉब्लेममुळे आता इथे पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तुमचा जे काही अर्ज असेल सरकारने एकतर मुदत जास्त द्यायला पाहिजे, कमी वेळामध्ये हे जे काही ट्रॅफिक आहे ते येणार त्या वेबसाईटवरती जर कमी मुदत दिली योजनेसाठी तर मग एकतर पहिलेच जास्त मुदत द्यायला पाहिजे। आता डेट वाढवल्यानंतर आता पुन्हा कधी लागेल यादी किंवा लॉटरी हे सांगता येत नाही। आता जी काही चेकबॉक्स आहे ते टिक करायचा आणि पेमेंट करावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा जे काही पेमेंट आहे तुम्हाला रिफंड मिळणार नाही अशा पद्धतीने ते लिहून आलेलं आहे
आणि खाली जी काही पेमेंट आहे तुम्हाला 23 रुपयाच्या जवळपास डिटेल दाखवण्यात आलेली आहे. ही डिटेल खाली इथे माहिती वाचून घ्यायची आहे खाली आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. आता तुम्ही म्हणाल परत पेमेंट का करायचं, अगोदर कटलेलं आहे. तर मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आता सध्या साईटचा प्रॉब्लेम आहे. इथे तुमच्यासमोर नंतर मेसेज येईल की तुम्ही पेमेंट केलेलं आहे. फक्त कंटिन्यू नावाचा एक ऑप्शन दिसेल, या कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि पेमेंट अपडेट करून. जर मित्रांनो तुमचं सुद्धा पेमेंट कट झालं असेल आणि तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने पेमेंट जर स्टेटस अपडेट केलं तरच तुमचा जे काही फॉर्म आहे ते सबमिट होणार आहे. आणि जसं तुमचं पेमेंटचं स्टेटस अपडेट होईल तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सक्सेसफुल फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येईल. आणि त्यानंतर तुम्ही जर घटक इतिहास पहामध्ये जर आले तर तुमचा जे काही अर्ज आहे ते नक्कीच दाखवण्यात येणार आहे. स्टेटस अपडेट करताना तुम्हाला थोडाफार वेबसाईटचा इश्यू येऊ शकतो, तर ते तुम्हाला पाहायचं आहे आणि नंतर करायचं आहे. तर आता एका शेतकऱ्याचं आपण अशाच पद्धतीने स्टेटस अपडेट केलं होतं. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला घटक इतिहास पहावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लागू केलेले घटकमध्ये जर तुम्ही आले तर या ठिकाणी आधी जे आहे ते नो रेकॉर्ड दाखवत होता, परंतु आता जे आहे ते अर्ज क्रमांक इथे पहा. जर असं तुमचं लागू केलेल्या घटकमध्ये तुमचा फॉर्म दाखवता येईल तरच समजून जायचं तुमचं जे काही सक्सेसफुल फॉर्म आहे ते सबमिट झालेलं आहे. त्याची तुम्हाला प्रिंट जी आहे सेव्ह करून ठेवायची. आता वेटिंग लिस्टमध्ये हे तुमचं दाखवेल सध्या, कारण की जेव्हा नवीन इथे लॉटरी निघेल तेव्हा मग तुमच्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. त्यांचे पैसे कटले होते परंतु त्यांचं इथे गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.